नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। सोमावल येथे महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात, 775 लाभार्थ्यांना मिळाला थेट लाभ। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमावल बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या शिबिराचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले। प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सोमावल मंडळ कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी आयोजित या शिबिरात एक खिडकी सुविधेद्वारे विविध महसुली सेवा तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या। यात प्रामुख्याने प्रमाणपत्रे, उत्पन्न, जात, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रांचे वाटप, जमीन अभिलेख, डिजिटल 7/12, 8 उतारा आणि वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित झालेल्या जमिनींचे अद्ययावत सातबारे वितरित, दप्तर अद्ययावत, प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढून गाव दप्तर अद्ययावत करण्यात आले। सामाजिक लाभ, ई शिधापत्रिका आणि सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत विधवा, सिकलसेल रुग्ण व दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्यात आला। शिबिरात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा 2025 आणि 10 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। अकृषिक परवानगी, सनद आणि शासनाच्या महत्त्वाकांक्षी SRI मोहिमेबाबत आवश्यक कार्यवाही यावेळी करण्यात आली। तसेच नवीन मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती व स्थलांतराचे अर्जही स्वीकारण्यात आले। या महाशिबिरात विविध विभागांनी आपले स्टॉल्स उभारले होते। भूमी अभिलेख विभाग, तालुका कृषी कार्यालय, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, वन विभाग दिवसभरात सुमारे 775 लाभार्थ्यांनी विविध शासकीय सेवांचा प्रत्यक्ष लाभ घेतला। या प्रसंगी तहसीलदार दीपक धिवरे, तालुका आरोग्य अधिकारी दिनेश वळवी, उप अधीक्षक भूमी अभिलेख अनिल चांगुने, दुय्यम निबंधक अशोक सोनकांबळे, महसूल नायब तहसीलदार विजय ससे, निवासी नायब तहसीलदार निशा नाईक यांच्यासह सोमावल मंडळाचे सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, सोमावल। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।